भेटलाय होय आपल्याला ड्युटीवर जायचंय चल आवर आपल्याला लवकर निघून जायचंय बघ मी तयारच आहे मग चल चल जेव्हा इलो भाषा प्रेमाची कळाया लागली जेव्हा इलो भाषा प्रेमाची कळाया लागली पोरगी आय लव्ह यू बोलाया लागली पोरगी आय लव्ह यू बोलाया बाळू अरे बाबा बरेच दिवस होतास तरी कुठं अरे होतास कुठं ऐकतच आहे बाबा होतास कुठं काय पण दरबारी सेनापती बरेच दिवस आले नाही हा बरोबर आहे प्रधानजी महाराज येऊन गेले राजे येऊन गेले सेनापती महाराज कसे काही नाही आले काय माझी बाबा आता काय येतील थोड्या वेळात येतील काय सांगतोय तेव्हा मारा अगदी व्यवस्थित ठेव मी जरा काहीतरी जागरण आहे थोडा वेळ विश्रांती करतो हा चालेल सेनापती महाराज आले चालेल चालेल काळे बाळ बोला सेनापती महाराज बाळ आपला पार कशाप्रमाणे चालला आहे सेनापती महाराज अगदी व्यवस्थित चाललाय वा शाबास आणि बाळू आपला काळू कुठल्या ड्युटीला आहे पाठच्या गेटवर आहे घेऊया त्याचा समाचार अहो पाठच्या गेटवर बारा करतोय आराम करतो राजांच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद असो आणि आता कोणाच्या बद्दल आशीर्वाद मागो आशीर्वाद घ्या बरं आम्ही त्यासाठी सदैव तयार असतो या सेनापतीच्या या सेनापती त्यांच्या चरणाशी प्रणाम असो सेनापतींच्या चरणाची प्रणाम करू नका मग कोणाची करायचं मी एक इमानी सेवक आहे वा म्हणजे माझाच सेवक आणि माझ्यावरती आय 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 काळो काय झालं आता जवळ काळो काळो माझ्या मत करताय ड्युटी करताय असं जवळ माझ्या सिंहासनावरती अहो सेनापती महाराज सांगू तुम्हाला काय हा बोल अहो त्या शासनात ढेकून जास्त झालेले होते म्हणजे आपल्या शासनावरती ढेकून असं होऊ शकत नाही काळ बाळ तुम्हाला ठाऊक आहे की माझ्या मनामध्ये काय होतंय बोल बोल हा बोल तुमच्या मनात काय घडतं आम्हाला कसं कळणार नाही काळो माझ्या मनातील गोष्ट तुला ठाऊक पाहिजे अहो सेनापती महाराज हा बोल तुमच्या बायकोच्या पेटात काय झालं काळो ऐकून तरी घ्या हो बोल तुमच्या बायकोच्या पोटात पेटका उठला हा तर याला कळणार का मला कळणार तुला कळणार
मारी हे उलट अरे आहे याची बाबा. बाई आणि मला कसं समजलं? बाळू. हे उलट आहे बाबा. बाळू असं जवळ आहे. हा, जवळ येऊ. बाळू हा. माझ्या मनातील गोष्ट तुला ठाऊक आहे का? अहो सेनापती महाराज, हा, बोल. तुम्हाला जर पोटाच्या पोटात उलट्या होत असतील तर मला काय समजणार? बाळू माझ्या मनातील गोष्ट तुला ठाऊक पाहिजे. काय सेनापती महाराज, म्हणजे तुम्हाला वाटलं आम्ही भगत बिगत आहे की काय? होय. मग माझा अर्थ बोलण्याचा तसा नाही. मग कसा आहे? कसा आहे? म्हणजे काळ बाळू ऐकत आहे. मला एक काल रात्री स्वप्न पडलं होतं. हे एवढं सांगायला एवढं मागायला? होय. बाळू मारून समजणार आहे? तुम्ही सांगा काय तर व्यवस्थित स्वप्न पडलाय कुठला आता? कॉलेज सर्कल काळ बाळू ते स्वप्न म्हणजे आपल्या राजवाड्यावर मोठा दरोडा पडणार आहे. हो राजवाड्यावरती दरोडा? हो. मारी कोण खातोय खारी? आणि आमच्या राज्यावर दरोडा कोण घालणार? विचार सेनापती महाराज, असा दरोडा टाकणार आहे तरी कोण? तुझा बापूस? हे माझा बाबूच नाही टाकणार. काळ बाळू मजाक मस्ती बंद करा. चला तयारीला लागा. मेल्या तुला काय सांगितलं? सेनापती महाराज आले की मला उठव म्हणून. अरे तुला तू लागला घोर आहे ना काय? माझ शिटी मारून मारून तोंडात थुकी राहिली ना. मग आता कुठं निघाला होतास तू? आता कुठं? सेनापतीला सोडा आहे. काय सांगतोस काय? यांच्या आशीर्वादाने हे आनंदनगरचं राज्य किती सुखासवाय चाललंय आणि कामरा चालणार नाही. परंतु राजसेवक यांचा पारा कोणत्या तऱ्हेने चाललाय हे प्रथम पाहूया. राजसेवक बोला महाराज. पारा कोणत्या तऱ्हेने चाललाय? महाराज आपला बारदारी गुलाबाच्या खुडाप्रमाणे चालला. ठीक आहे. राजसेवक तो दिलेर डाकू आपल्या राज्यावर दगा धरून बसलाय. तो केव्हा येईल काहीच सांगू शकत नाही. राजे हेच ते सेनापती महाराजांना पडलेले स्वप्न आणि तो दिले डाकू आपल्या राज्यावर आनंदनगरचे राज्य हे राज्य सोडून चालते वा. अरे दिलेर डाकू, अरे आमच्याच राज्यात येऊन अरे आम्हाला धमकी नसतात. आला पाहिजे परत जा. अरे माघारी जाण्यासाठी आलोय नाही, हे राज्य घेण्यासाठी आलोय. ठीक आहे. चालव चालव दिलेरगडाचा. काय झाला बोलून? हा? सगळं झालं नक्की ना? रे काल्या बोक्या तुला नाही बोलताय. नुनू नुनू काय करतो? धड खाली बसून रड. यालाच करणार नुनू नुनू. अरे जलमलास तेव्हा कधी तरी आहे. हसतोस काय? फरशीने तुकड्या तुकड्या करून कुत्र्या लागायला आले. ए, तुला वाटलं का आम्ही कमी आहे काय? जिवंत आईचे दूध पिळले नाही समजलं तर काय? काय? कर माझी जी दोन हात. ए तुझ्या घरावर सांगू नाही तुझ्या आई बाबांना सांगून या. आमच्या जा माझ्या आईच्या बाप निरोप सांग जा. तू घाबरू नकोस. नाही घाबरायची बात. तरी हा. आमच्यासाठी राजे अनाती समशेर घे समशेर. करतोय ती खांडोली. लाव तुझा हत्यार. झालं म्हणजे रणदेवता. लाव तुझा हत्यार. हत्यार लावून घे झालंय. हे राज्य घेण्यासाठी आलोय. हवालदार मला म्हणतो हवालदार शेव बोल. याला माहितच नाही आपण शेव याला कुठचा माझे दोन हात करायला. आमच्या राज्याचा नियम आहे. अर्ध युद्ध झाल्यानंतर थांबायचं चाय पाणी पिऊन घ्यायचं. कारण तुझा तरी जीव जाईल नाही तर माझा तरी जीव जाईल. ठीक आहे. 5 मिनिटं विश्रांती कर. विश्रांती करू जा मारे. 5 मिनिटं विश्रांती तू दबाव. हा? हा मला वाटतं हे तुझ्या अजून मस्ती जिरली नाही. तुला जीव गेला असेल, तर उगाच
डरपूक नव्हे बाई राज्य घेण्यासाठी आलोय. आम्हाला तुम्ही डरपूक नव्हे हा फुरपूक आहे फुरपूक दिले डाकू हे कदापि शक्य नाही. चालव चालव तुझी रणदेवता. चालवा तुमची रणदेवता. सूर्यान म्हणतो तुझी खांडोळी करी खांडोले जा राणी सरकार आणि माझ्या दोन्ही मुलांना इथपर्यंत हजर करा. महाराज काय हा आशीर्वाद असो आशीर्वाद असो. तुम्ही पण आला राजे बालोय भावकीत काहीतरी एकदम आले. राजे आज अचानक आम्हा या सर्व परिवारांना का बरं बोलवलं आणि कोणता प्रसंग तर नाही ना. सेनापती त्या दिले डाकोने आपल्या राज्यावर हल्ला केला. म्हणजे तो त्या युद्धातून पसार झाला आहे. तो केव्हा परत येईल काहीच सांगू शकत नाही. म्हणजे काळवाळ सेनापती महाराज माझं स्वप्न खरं ठरलं. हो बरोबर तुम्ही मांत्रिकाच वाटतं. म्हणजे तुम्हाला तंत्रमंत्र समजतं. मांत्रिक बोलतो. भगत अच्छा भगत. हा भगत नाही मग मला स्वप्न पडलं होतं की आपल्या राजवाड्यावर मोठा दरोडा पडणार आहे. म्हणजे ते सत्य झालं. झाला तो दिले डाकू इज्जतून पळून गेलाय आणि केव्हा परत येईल याचा पत्ता लागायचा नाही. म्हणजे काळवाळ सांगितली कामगिरी पूर्ण केला. सेनापती बाल युवराज याला या राज्याच्या साऱ्या सीमारेषा कळल्या पाहिजेत. त्यासाठी आपण त्याला सीमेवर पाठवूया. आपलं मत युवराज मोठा झाला. साऱ्या सीमारेषा कळल्याच पाहिजेत. काळू राजे आपले राज्याचे प्रधान आहेत त्यांना पाठवा म्हटलं युवराज बरोबर. प्रधानजी जा बाळ युवराजला साऱ्या सीमारेषा दाखवून या. राजे आपण काही दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला होतात की या निरुळ गावामध्ये सुतारवाडीमध्ये पूजेच्या दर्शनाला जाणार म्हणून. होय सेनापती तुम्ही योग्य तीच आठवण करून दिला. आम्ही देवदर्शनासाठी जात आहे. पारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे राजे या आपण. ठीक आहे. आता हे मा चल माझ्याबरोबर. काळवाळू महाराज काळवाळू हो सर्व तर आपापल्या कामाला निघून गेले. हो तुम्ही पण या. हे! बँड फाटली तरी चालेल पण मारायचं काळो माझं पूर्ण वाक्य ऐकून घे. काळो मी राज्याच्या कामासाठी बाहेर जात आहे. राणी सरकार एकटे आहे. आता बोल. ओके संपलं संपलं. या आपण. ऐ! राणी सरकार एकटे आहे. अजून पुढे आहे बोलाय. बाळो हा
या असं जवळ मी पण हे मला वेळा राहणार काळ बाळो राणी सरकार एकटा आहे. मी सुद्धा राजाच्या कामासाठी बाहेर जात आहे. झाला बोलू हो या आपण राणी सरकार मी राजाच्या कामासाठी बाहेर जात आहे. एवढे वेळ झाले का? आपण तुम्हाला म्हटलं काळ बाळो येतो या पण. येतो या पण होय. कशा भीती उगाच आम्हाला तर काळ बाळो राणी सरकार एकटा आहेत. अहो सेनापती महाराज या पण राणी सरकार एकटा आहे. झाला मारू येतो मी. जा तुम्ही जा तुम्ही तोंड घेऊन जावा. नाही केले अजिबात ठेवू नको इथे चला चला बालविराज ते शिवाजी काळात मुंबई ठीक आहे बालविराज आपण आपल्या राज्यात परत जाऊया चला तर आता हे मा या निर्मळ गावामध्ये पूजेचं दर्शन घेऊन झालंय. आपण रंगामध्ये निघून जाऊ. आज्ञा असेल तर आम्ही या दरबारी दोन शब्द बोलतो. राणी साहेब बरेच दिवस पारा करून करून खूप कंटाळला आहे आणि सततच्या जागरणी आहेत. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी 2 मिनिटं ढकल घेतो. ठीक आहे चला बाबा आज्ञा आलेली आहे. मच्छर जास्त झालेली म्हणून साठी दुराडी केलेली आहे. आज चावणार नाही अजिबात. झोपेचा वाटो लागून काहीतरी वराटच बरी झाला कसा काहीतरी सावडत नाही ना लाटाचा भरमसाठ कुठून झाला. अरे लाटाचा भरोसा नाही कोली वराटच्या कसलावर मग काय कंपनीकडे झोपला लवकर आता ही सुवर्ण संधी आणि या सुवर्ण संधीचा फायदा आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपलं चौकलं सहकार होणार.
काळ बाळ कुठे उभा आहे आणि काय वराटता माझ्यामुळे झाडा आणि हा काळू कुठे काढू हो काढू हाय कुठे हाय काय बघा खाली वाकून बघा कुठे खाली वाकून बघा अरे मूर्खा अहो खाली वाकून बघा म्हणजे मलाच सांगतो कळी वाकून बघा कळी वाकून बघा कळी वाकून बघा खाली वाकून बघा कुठं आहे काढू म्हणजे काहीतरी आवाज येतो अरे मेरे हत्तीचा पाया उठ हॅलो अरे काय पारा करताय की काय पाऱ्यावरती जाय पाड्यावरती काय आणि आपलं राणी सरकार हो हो म्हणजे तुम्ही झोपा काढताय झोपा काढताय झोपा काढताय झोपा काढताय झोपा काढताय राणी सरकार राणी सरकार पण झोपलेले आहे बरं राजवाड्यात गाडी सरकार चालू आहे अरे राणी सरकारचा खून कोणी केलं राणी साहेब राजाला काय सांगायचं काळ बाळू काळ बाळू ही जर बातमी राजाला समजली तर काय होईल ठाऊक आहे का तुम्हाला सेनापती महाराज राणी साहेब कोणी केला तुमचा खून काय सांगायचं आणि आता कसं होणार राजे राणी साहेबांचा खून झाला राजे मी या राज्याच्या कामासाठी बाहेर गेलो आणि अचानक आपल्या राजवाड्यावर हल्ला झाला आई त्या क्षणी राणी ए आई 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 उठ आई आई सोडून गेली आई आम्हाले कराना सोडून गेली आई आम्हाले कराना आई आई हा कही मारू कुणाला आई आई हा कही मारू कुणाला
अरे शेवटी मुलं आहेत ती. होय बाबा. मग काळू बाळू काळू बाळू या प्रेताची व्यवस्था करा. सेनापती आम्ही येते असताना आपण कसे काय निर्णय घेता? राजे क्षमा असावी म्हटलं. राजसेवक राणी साहेबांच्या प्रेताची व्यवस्था करा. ठीक आहे महाराज. तुमच्या जीवाला काय वाटतच नाही. काळू बाळू या प्रेताची व्यवस्था करा. युवराज बाळा आता बाबा रडूचा उपयोग व्हायचा नाही. चल बाबा. राणी साहेब गाव सोडून गेला त्या बालकाला. चल बाबा रडू नको. आता काय करणार नको नको. राजे या खुनाचा पाठपुरावा व्हायला पाहिजे. होय सेनापती वेळ न लावता आपण त्याला शोध घेतलाच पाहिजे. काय मग चला तर. चला तर. काळू बाळू बोला सेनापती महाराज. वा शबास. बाळू आज आपल्याला फुल एन्जॉय करायचे आहे. एन्जॉय करायचा आहे? होय. नेमकं काय करायचं काय सेनापती महाराज? आणि आपला काळू काढू येतोय. क्या केला गेलाय? चहा प्याला. बरं बाबा आज आपल्याला खूप एन्जॉय करायचे आहे. काय तुमच्या डोक्यात काय फिरलं की काय? अरे काढू मी पण तेच विचारतोय. पण सेनापती सेनापती महाराज महाराज हा बोल काळू. राणी साहेब जाऊन ना 2 दिवस फलट टाळत तुम्हाला कसला एन्जॉय सुचलाय? काळ बाळू मला काही ठाऊक नाही पण आज आपल्याला खूप एन्जॉय करायचे आहे. जा तुमचं काळीज बकऱ्याचा आहे का तुमचा? जा आणि मदिराला घेऊन ये. या मदिरा. तू पण मध्येच आहेस ना? तू मदिरा. तू मदिरा. काय म्हणला तुम्ही? काळू हा काढू तिकडे आहे. मालू आहे समोर. जा आणि मदिराला घेऊन ये. मध्येच आहे. जा आणि मदिराला घेऊन ये. मध्येच आहे. होय. जा आणि मदिराला घेऊन ये. अरे काय मेल्या हाडा तुझी रक्ता धारा लागलेत वाटते. बाळू जा आणि मदिराला घेऊन ये. काय काय अहो ह्या काय सांगा काय तानी? काळू काढू आहे तुझ्या आता काय विचार तूच विचार. म्हणजे तुम्ही घेता? हो 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 हत्तीच्या मारी. जा जा लवकर आणि मदिराला घेऊन ये. जा आणि मदिराला घेऊन ये. हा काय बा भल्या गिरस्तान खरोखर एवढा मारायची गरज होती? बाळू या अगोदर सांगता लगेच गेलो असतो. जा जा लवकर घेऊन ये आता. तुला इथून कुठे भेटेल? बोर म्हटलं तो घेऊन ये. हा? सेनापती महाराज हा बोल. बोल म्हटल्यात जातो. नाही भेटली तिथं तर मस्त उठे काय साबुदाणा पर्याय नाही. ए, साहेबांना विचार आपला ब्रँड कुठला आहे? हा आपला ब्रँड कुठला आहे? बाळू मला आरती आवडते. बाई जा हो तुमच्या आईशीनं निर्माण केली आरसी. आरसीने निर्माण केलेली काळू आरसी नाही. आरसी हा ब्रँड आहे आणि आरसी ही दारू आहे. असं आहे होय? हो आम्हाला कशी सवय मोठला धरला किशात आला फटाफट जा तुम्ही. जा लवकर. जाऊ लवकर. आरसी नाही भेटली तर मोठला घेऊन ये. म्हटलं झालं. हो चालेल. दादा कुठे भेटेल? वरती येताना शेंगदाणा पण आहे. काहीतरी लागेल ना. शेंगदाणा चायनीज आहे ना. काळ बाळू जा जा लवकर. विलंब न लावता लवकर घेऊन या. भेटते ना. बरोबर विचारतो. हा, लवकर. काळू आपल्याला मदिरा पिऊन
फुल एन्जॉय करायचं आहे. तुझा फुसफुस नको आहे. बघू आधी दूर वाढतोय. हॉट प्रॉब्लेम. हॉट प्रॉब्लेम. म्हणजे मदिरा, जर मदिरा सर्वांनी जर पियालो तर हा प्रॉब्लेम क्रिएट होणार. असं आहे वय. हो हो. अरे वा. क्रिएट होणार. क्रिएट नव्हे सॉल्व होणार. त्याला म्हणणार क्रिएट. ठीक आहे. तुझा क्रिया करायचा तुझा कार्यक्रम आलेला आहे. हा. काळ बाळो, सुरुवात तुमच्यापासून. नाही 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 नाही. आमच्या दरबारी असा नियम आहे, मानपान झालंच पाहिजे. मानाचे आपण सेनापती, आम्ही घातल्या अन्नाचे खाल्ले शिलेदार. बरं बाबा द्या. चांगला काढा हवाय ना. त्याच्या तोंडात जाणार आहे. अहो दारू नाही, वास घेऊन काय करणार बघता. वाह, काय वाटते. चालू आहे. मला वाटतं पाणी लेवल नाही का वाटतं. आंबट लागते. वाह. फुल एन्जॉय. आणि दुखतोच काय तोंडावर. म्हणून माझ्या तोंडावर दुखला. राज्यावरती गेल्या वर आला. काळो, पाणी आलं असता मी त्याच्यात टाका. म्हणजे मला वाटतं, मलाच वाटतं कडक आहे. बँड बँड एकदम कडक आहे. कडक आहे. हा. ठीक आहे, कडक आहे. कडक आहे. लागलं मिठ आहे कारण मला समजणार काय कडक आहे. जरा जास्त नाही आहे. मी नाही पियत दारू कधी. तर तुमच्या हाती आणा गेलो तर आपण आणून पण कोणाला देत नाही. असा मी माणूस आहे. शब्दाचा पक्का आहे मी. तर काय सेनापतीची ऑर्डर आहे. शब्दाचा पक्का. तोंडावर मारीन. तो लावतोय. लावत बरोबर वाटतं. फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. माझ्यावर हात तरी सोडा. त्यांनी उभा राहायची नाही ताकद आहे. यांच्या काय हाडा करणार. बाळो, आता का नाव कसा धरून ठेवा. माझी मान गोठली. आणि आपल्या नर्तकीला आदर करा. हा जातो. पण आता एकच गोट राहिला असता प्या. ठीक आहे, बरं मार. मी पियत नाही. शपथ नाही. काढूला दे. काढू झालाय, लूट झालाय. काढू आता पिऊ. धक्का झाला. फुल एन्जॉय. जरा जरा कसला फुल एन्जॉय. एन्जॉय करायचा आहे. एवढे सगळं मला फुल एन्जॉय. काय नाही म्हणा. बरं बाबा, ये. फुल एन्जॉय. हे पाणी आमच्यासाठी. अक्षराचे बाटली. हाय वाटून वाटर जागेवर पितो. तुम्हाला कुठे माहिती आहे. बरं बाबा, चढ नर्तकीला घेऊन या. जा बाबा. थांब जरा काढू. ती कोणती नर्तकीचं नाव आणि गोड बाटल्यात जा. आणि त्या ह्याची दारूवाल्याची बाटली देऊन ये. बरं बाबा. हा? फुल एन्जॉय. जा बाबा, तुझ्या अंगावर नाही येणार. काळ बाळा, फुल एन्जॉय. वाड्यावर नर्तकी आली का? कधी ती लय लय वाकडा मिशीचा आकडा वाटल्याचा नाद कोणी करू नका. डोक्यात टोप्यानं तोंडात पान पाठीला गातोय गाणे. बाई वाड्यावर या. नाही नाही, काळ बाई आल्या बाई वाड्यावर आल्या. बाई वाड्यावर आल्या. सेनापती महाराज काय सेवा करू आपली. वा वा वा. नर्तकी पूजा नाही आणली सेवा करण्यासाठी. हा नर्तकी
असं एक सुंदर गीत गाता गीतावरती आम्ही बेधुंद नाचणार आहोत. ठीक आहे. हा गीत गायचं हो आणि गीतावरती तुम्ही नाचणार. हो हो पण गीताला आलाप कोण देणार? मी देणार. तू देणार? हा? आपल्याला काय जमत? आपली आज रंगत असेल. बरं लावली कोणाची? आलप आलप स्वर 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 तेच काळू बाळू. हा मी तुम्हाला काय सांगितलं? काय सांगितलं? काय? गाणं म्हणा. हा मग हे मग काढू त्याला स्वर लावलं तसं तुम्हाला म्हणायला सांगितलं ना. ला 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 वा वा ला 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 आहा. आशिक बनाया बापसाला बनाया मैंने. वा वा सुंदर. सुंदर काय पुढचं पण ऐकून घ्या. सुंदर काय मध्ये हा हा ऐशीला बनाया बापसाला बनाया मैंने. रिमिक्स काळ बळ. अरे रिमिक्स बोलत मूर्खान हो. लावणी 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 कशी बनाया बापसाने बनाया बापसाने बनाया लावणी. हो हो म्हणजे तुम्हाला लावणीची आवड आहे होय. हो मग असं सांगायचं ना बाई तुमच्या लावणीचा विडा बोला. तोंडात पान आणि तुका तुका लाज धरा पाहुणे जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते अरे वा पोटासाठी ये माझ्या मिठीमध्ये ये. बेधुंद झाले ना नशे मदिराच्या. नर्तकी लाजू नको ये. ये माझ्या मिठीमध्ये ये. हो हो अगं एवढा टाइम का लावतो. वा खूप सुंदर. डोळे मिटून घ्या. ग्रहण लागलेलं आहे. चंद्र सूर्य तारे एकत्र आले. म्हणजे नर्तकी तुला जे काय पाहिजे ते आज मागून घे. नर्तकी भरपूर गरमी होते ना तर तुला चोकोबार येतो ना चुपायला. चोकोबार चुकला. हो बाई बाई चोकोबार घालशील तोंडात ना सांभाळून घाल. नर्तकी चालेल ना ग.
पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का गं? चोकोबार खाण्यापेक्षा माझा घे. माझा लय भारी. अरे पातळ मारू दे, पिरपिरी असला तरी चालेल. चोकोबार पातळ घेऊ ना. नर्तकी, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. माझ्या सुंदर डोळ्याने तुझा सुंदर चेहरा पाहायचा आहे. नर्तकी, नाही बोलू नकोस. पण नर्तकी, तुला दुसरं गिफ्ट देतो, पण तुझा सुंदर चेहरा दाखव ग. हो हो. नर्तकी, उघडू का ग डोळे? आता काय तरी होणार. नर्तकी, नर्तकी, अरे नर्तकी, नर्तकी, असं धावले, धावले, नर्तकी, नर्तकी, आपली नर्तकी. ओ सेनापती महाराज, आपली नर्तकी. आपण बेधुंद अभिषेक नाचत असताना त्या ठिकाणी नर्तकीचा विडा देणार कोण, हा मोठा प्रश्न पडला. नाहीतर काय, नर्तकी माझ्या कानात फुसफुसली. हा विडा देणार कोण? मी म्हटलं हे दोघं झाले झाड, तुझा आपली पळून गेली. नर्तकी फुस तुडूस. हा नर्तक्या, हा नर्तक्या तुमच्या मिठीत गेला. तो म्हणतो आलेला चान्स मारून घेऊया. सांगितलं काय चोकोबार देतो, सोडू कशाला? चोकोबार म्हणजे तुम्ही मला फसवलं. काय मला आपल्याला खुनाचा पाठपुरावा करायला पाहिजे. मग चला 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 करायला लागा. प्रधानजी महाराज, प्रधानजी तुम्ही काही अचानक कसं काय? राजसेवक राणी साहेबांचा खुनाचा तपास लागला आहे. काय झाला मग? राणी साहेबांच्या खुनाचा तपास? हो आम्ही त्याने जात होतो आता. म्हणजे तुम्ही तपासावर होता? होय राजसेवक. काय झालं? राजसेवक राणी साहेबांचा खुनाचा प्रधानजीने केला आहे. तुम्ही प्रधानजी, प्रधानजी म्हणजे राजसेवक मला प्रश्न पडलाय. राणी साहेबांचा खून सेनापतीने केला आहे. प्रधानजी तुमच्या नावाला कालिंबा लावू नका. खरं असेल तर सत्य बोला. राजसेवक हे खोटं झालं मी राज्यात तोंड टाकवणार नाही. माणूस आहे सेनापती महाराज, आम्हाला मारतात, लय चांगले आहेत. असं काय करतील? हा याला मार खाऊन खाऊन सुचलाय ते सांगतो चांगलं. तोंड सांभाळून बोला. सेनापती एक नाही 10 वेळा अजून कबूल करा. सावकाश बोला. बरोबर मी तुमच्याकडनं आहे. बस बस काय बस मोठ्याने बोला. मी तुमच्याकडनं आहे. जर कौली आम्ही आहे तुमच्याकडनं अजून. तुम्हाला तिकडे मिळाले असतात. प्रधानजी महाराज कौल घेतल्याच्या नंतर कौल उलटा फिरला तर तुम्ही काय करणार? राजसेवक मीच नाही राज्यातली सारी जनता बोलत आहे. असं आहे होय? विचारा जनतेला. विचारा जनतेला. तुम्ही विचारा. तुम्हाला लाज वाटते? आम्ही आता आम्ही मार खाऊन पण सुचलेला आहे. ती पोत वाढली. ती पोत माझी पोत वाढली. काय सेनापती विचारा जनतेला. प्रधानजी मी आता ऐकत विचारा साऱ्या जनतेला. अहो काय विचारा जनतेला? तुमच्यावरती आरोप आहे, तुम्ही विचारा. प्रधानजीने तुमच्यावरती आरोप केलेला आहे, मग तुम्ही विचारा जनतेला. ते कशाला विचारतील? बरं बाबा. हो ताई, राणी सरकारचा खून मी केला का हो? खरं सांगा. खरं सांगायचा. खरं सांगा. बरं बाबा,
ए स्वप्नील दादा खरं सांगा नाही म्हणणार. राणी सरकारचा खून मी केला का बघ कोणी सांगितलं नाही म्हणून. विचार कोणाला? त्या स्वप्नील दादाला सेनापती महाराज थांब 2 मिनिट थांब. मला बोलायचं आहे. सेनापती महाराज हा बोल स्वप्नील दादा एकटा आहे बरोबर आहे. हो आता मी बोलणार, मी गप राहणार नाही. बरं बाबू बोल आणि सारी जनता किती आहे ती मोजा जरा, आणि ती काय सांगते ती बघा, आणि स्वप्नील दादा काय सांगतोय ते बघा. बरं बाबा या साऱ्या सर्व जनतेला विचारतो हा दादा राणी सरकारचा खून मी केला का नाही. नशिबाचा खेळ हा कसा नाही प्रधानजी अजून कबूल करा. तुमचा बाजार आज संपला रे. बाजार संपला म्हणजे तोंड दाखवायचं ना आमच्या राज्यात. बाळे बाळव अजून वेळ गेली नाही काय प्रधानजी तुम्हाला खुनाचा पाठपुरावा करायचा ना तर लवा समसेला समसे ठीक आहे. अहो ज्याच्या मनात पाप त्याला पोरं होतात आपोआप पाहूया पोरं होतात आपोआप हा ठीक आहे चालेल. तुझ्या आयशीचा घो अजून वर मारा. माझा जीव गेला तरी जा आणि वरडायचा कमी नाही आता. अजून सलगचे कार्यक्रम आहेत म्हणून हा. अजून वरडलो असतो काढो साईड लाव प्रधानजी प्रधानजी हो इथं तयार ठीक आहे. हत्यार आहे ना. काय गडबड चाललंय? राजे हे प्रधानजी आपल्यावर आरोप करतात की राणी सरकारचा खोल मी केला अहो करू तुम्हीच केला ही राज्यात सारी जनता जनता राज्यात सांगते. सारी जनता बोलत आहे. म्हणजे सेनापती याच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही विश्वासघात केला. आपला बाजार संपला मार्केट मध्ये बद्दल कोणता घेऊन फिरायचा नाही राजे काय म्हणता? लबडं! तलवार दाखवायच्या नाही. एक बायको 2 पोरं आहेत त्याची. राजे राणी सरकारचा खून मी नाही केला गेला सेनापती तुम्ही विश्वासघात केला नाही. तुम्हाला तर क्षमावरे काही नाही. वेळ कशाला ठीक आहे. हो चालवा तुमची नेता. पाहूया पाहूया हाय राजे राणी सरकारचा खून मी नाही केला नाही सेनापती अजून नाही केलं नाही. या या राजाला चला या. हाय राजे राणी सरकारचा खून मी नाही केला हाय राजे राजसेवक जा हरामखोर सावध घेऊन या. नाही राजे राणी सरकारचा खून मी नाही केला लढाईत हारला.
वर उठाला तर खाल्लं मारी. राजाचा खून मी नाही केला. सरपटी 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 मारू. नाही प्रधानजी, राजाचा खून मी नाही केला. सेनापती अजून कबूल करा. नाही नाही या राजाला चालतो. हेलिकॉप्टर शॉट. आता काय होणार नाही. खून तुम्ही केलेला आहे. हो होय, कारण हे राज्य बिलाडी सगळ्याचा खून मी केला. कारण ही प्रजा प्रधानच्या ताब्यात आहे. आणि मला काही नाही दिलं म्हणून आम्ही सगळ्याचा खून केला. नाही नाही मूर्खा, शेण खायची पण तुला अक्कल नाही. जरा तरी हरामखोरा. या राजाला चालतो. एवढं तुला राज्य हवं असेल नाही नाही मागून घ्यायचं होतं, मागून. मला माफ करा. या राजाला चालतो. राजसेवक जा. हेलिकॉप्टर शॉट. IPL संपलंय नाही. बिलाडी सगळ्याचा खून मी केला. आवाज नाही. अरे कपडे घेऊन येतो. आता माफी दे, काही नाही. तो तडफडच मारला पाहिजे. माफी तर अजिबातच नाही. माझा असा छळ करू नका. नाही प्रधानजी, माझा असा छळ करू नका. तुला क्षमा करे, काही नाही. तुला तडफडच मारला पाहिजे. राजसेवक नाही प्रधानजी, माझा असा छळ करू नका. राजे यांना आपल्या राज्यातून हाकलून द्या. नाही बाळू, माझा असा छळ करू नका. अजिबात नाही. माझा किती मारला मगाचपासून. माझा असा छळ करू नका. एवढा आम्हाला मारला ना, तेवढा मारून तर हाल करणार आणि राज्याच्या बाहेर तुम्हाला सोडणार. नाही खाऊ. माझं तोंड उघडायला करू नका. ही तुमची सकाळी जॉगिंग करता हो ना. आणि व्यायाम काय म्हणतात ना, व्यायाम करता हो. किती जॉबिंग हा. मी याला सांगणार. लागला तर येतला मेपक घ्या काढून. आमच्यावरती कोण हसलं नाही काढो. माझा असा छळ करू नका. कोण छळ करता तुमचा? डॉक्टर पडेल मेला खुला झालाय तो.
50 तोल्याची मध्ये वाजवायची भीक माग्या भीक माग्या इकडे लावतोय इकडे डोक्यावर अरे पण आता डॉक्टर धराय नको दिले एखादं धरते तुला पाहिजे आई शपथ काढू तू पण हा तिकडे काय हात बालूची उंची नाही पुरत लाज वाटते ना वर तोंड करून बघ सांगता मी गेला म्हणजे गेला कोण मार खाल्लेला आम्ही काय हात सगळं होत काय यस साहब यस साहब यस साहब रेकॉर्ड चल एकदा इकडे दाखव इकडे दाखव एकदा इकडे बघून घ्या एकदा माझा असं छळ करू नका अंगारवाला नाही नाही बाळू. पाठीची पाठ लावू मनी मोय तेवढं माझा असं छळ करू नका नाही काळू काळू माझा असा छळ करू नका मी माफी मागतो हे आमच्या पॅन्टी फाटत आले शिल्लक आहे परत 8 दिवस सतत कार्यक्रम कसा राहायचा आम्ही मार खाऊन नाही काळू काळू आलो नाही गटला उतर मोठला काम करा आधी मागवा अरे डोक्यावर फुटत गटली उचला सरपडी 6 टाक लवकर